शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन टॉपिकविषयी माहिती बघणार आहोत. तर ते म्हणजे वांगे पिकातील शेंडे व फळ पोखरणारी अळी नियंत्रण. तसेच माहिती घेत असताना आपण शेंडे व फळ पोखरणारी अळी नियंत्रणासाठी आपण कोणकोणती कीटकनाशकं वापरू शकतो, तसेच शेंडे अळी नियंत्रणासाठी व फळ पोखरणारे अळी नियंत्रणासाठी आपण काय उपाययोजना करावी व त्यासंबंधी आपण आज सगळी माहिती बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, माहिती घेण्याआधी तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, वांगे पीक हे आपल्या महाराष्ट्रातील सर्वच ठिकाणी घेतले जाते. पण वांगे पिकात जर आपण बघायचे झाले तर विविध किडींमुळे भरपूर प्रमाणात आपल्याला उत्पादनात घट ही पाहावयास मिळते. तर त्यातीलच आज आपण वांगे पिकातील शेंडे अळी व फळ पोखरणारी अळी नियंत्रणासाठी माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला शेंडे अळी व फळ पोखरणाऱ्या अळी नियंत्रणाविषयी संपूर्ण माहितीही मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, वांगे पिकातील शेंडे अळी व फळ पोखरणारी अळी आपल्याला प्रामुख्याने लुसिनोडस ऑर्बानेलिस या पतंगामुळे आपल्याला प्रामुख्याने पाहावयास मिळत असते. तर हा जो काही पतंग आहे तर हा विविध ठिकाणी अंडी घालून त्यातून मग जे काही पिलं बाहेर निघत असतात, तर त्या पिलांमुळे व त्या अळींमुळे आपल्याला प्रामुख्याने वांगे पिकामध्ये हे फार नुकसान आपल्याला पाहावयास मिळत असते. तर शेतकरी मित्रांनो, हे पतंग आपल्या वांग्या पिकाच्या पानाच्या खालच्या बाजूस आपले अंडे घालत असतात किंवा देठावरती सुद्धा आपल्याला अंडे घालताना दिसून येत असतात. तसेच हे प्रौढ अवस्थेतून तपकिरी कलरच्या कोशावस्थेत आपल्याला जमिनीमध्ये आढळून येऊ शकतात. तर त्यांचेसुद्धा आपल्याला नियंत्रण करणं हे गरजेचे आहे. तर शेतकरी मित्रांनो, साधारणतः तापमानात 25 ते 30 डिग्री सेल्सिअस हे अळीच्या विकासासाठी आपल्याला पोषक वातावरण असते. तसेच आर्द्रता जर का आपल्या वातावरणात 70% जास्त असेल तर पतंगासाठी आपल्याला अनुकूल वातावरण असते. तर शेतकरी मित्रांनो, आपल्या पिकामध्ये शेंडे व फळ पोखरणाऱ्या अळीचा जर का प्रादुर्भाव झाला असेल तर हे आपण कसे समजावे. तर शेंड्यांना आपल्याला बारीक छिद्रे दिसत असतील व शेंडे हे सुकत असतील तर समजावं की आपल्या पिकामध्ये शेंडे अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. तसेच आपल्याला जर का फळांवरती मध्यभागी जर का आपल्याला छिद्र दिसत असेल तर आपण समजू शकतो की आपल्या पिकावरती फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे. तर ह्या किडीमुळे वांग्यात आपल्याला सर्वात जास्त नुकसान हे पाहावयास मिळू शकते. आपण जर का वेळीच फवारणी केली नाही तर आपल्याला जास्त नुकसान हे पाहावयास मिळू शकते. तर शेंडे व फळ पोखरणाऱ्या अळीसाठी आपण बाजारातील कोणते नवीन कीटकनाशकं वापरून आपण नियंत्रण मिळवू शकतो, तर त्यासंबंधी आता आपण माहिती बघूया. तर शेतकरी मित्रांनो, शेंडे व फळ पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण करत असताना आपल्याला 2 टाईपचे कीटकनाशक हे बाजारात पाहावयास मिळतात. याच्यामध्ये एक म्हणजे बायोलॉजिकल व दुसरे म्हणजे केमिकल. तर यामध्ये आपण सुरुवातीला बायोलॉजिकल कीटकनाशके बघूया. तर यामध्ये प्रामुख्याने BT बायो म्हणजेच बॅसिलस thuringiensis यामध्ये प्रमुख ब्रँड जर आपण बघितले तर सुमिटोमो कंपनीचे डायपेल आपण फवारणीसाठी घेऊ शकतो. तर डायपेल हे 1 मिली प्रति लिटर पाण्यासाठी आपण जर का फवारणीला घेतलं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने शेंडे व फळ पोखरणाऱ्या अळीसाठी नियंत्रण हे मिळू शकते. तसेच दुसरे जर का बायोलॉजिकल बघितले तर बेव्हेरिया बॅसियाना ही एक जैविक बुरशी आहे. ही जर अळीच्या अंगाला लागली तर आपली त्या ठिकाणी उपजीविका ही अळीच्या अंगावरती करत असते व त्यामुळे बुरशी त्या ठिकाणी मरण पावत असते. तर याचे प्रमुख ब्रँड जर आपण बघितलं तर कॅनबायोसिस कंपनीचे ब्रिगेड हे आपण 3 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन जर का अमावस्येला व पौर्णिमेला जर का फवारणी केली तर 100% त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी मिळत असते. तसेच शेतकरी मित्रांनो, बाजारामध्ये जे केमिकल कीटकनाशके आहेत तर त्यासंबंधी आता आपण माहिती बघूया. तर शेंडे अळी व फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी आपण इमामेक्टिन बेंझोएट हे अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन आपण जर का फवारणी केली तर नियंत्रण मिळू शकते. त्याच पद्धतीने आदामा कंपनीचे बॅराझाईड हे 600 मिली प्रति एकर घेऊन आपण जर का फवारणी केली तर आपल्याला पतंग व अळी नियंत्रणासाठी चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी मिळू शकते. त्याच पद्धतीने प्रोफेनोफॉस व सायपरमेथ्रिन जर आपण 1 मिली प्रति लिटर पाण्यासाठी घेऊन जर का फवारणी केली तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी शेंडे व फळ पोखरणाऱ्या अळीसाठी नियंत्रण हे मिळू शकते. तसेच शेतकरी मित्रांनो, बाजारामध्ये ग्रुप 30चे नवीन कीटकनाशकं ही दाखल झालेली आहेत. तर त्यामध्ये प्रामुख्याने गोदरेज कंपनीचं ग्रासिया
व इन्सेक्टिसाइड इंडिया लिमिटेडचं शिनवा हे आपण एकरी 160 मिली प्रति एकर जर का घेतलं फवारणीसाठी तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी रिझल्ट मिळू शकतील. त्याच पद्धतीने BSF कंपनीचे एक्सपोनस हे 17 मिली प्रति एकर जर का आपण फवारणीसाठी घेतलं तर शेंडे व फळ पोखरणाऱ्या अळीवरती आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण हे मिळू शकते. त्याच पद्धतीने सिंजेंटा कंपनीचे सिमुडिस हे 240 मिली प्रति एकर जर का आपण घेतलं तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळू शकतात. तसेच कोर्टेवा कंपनीचे डेलिगेट हे 180 मिली प्रति एकर जर का आपण घेतलं तर त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला चांगल्या पद्धतीने शेंडे व फळपोक करणाऱ्या अळीवरती नियंत्रण हे मिळू शकतं. तर ही केमिकल कीटकनाशके वापरून आपण वांगे पिकातील फळ पोखरणारी व शेंडे पोखरणारी अळीचे नियंत्रण आपण करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण वांगे पिकातील शेंडे व फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणाविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.